नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 12च्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेचा टीजर लॉन्च झालाय. येत्या 10 जानेवारीला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दिग्गजांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात प्रचार करणार आहेत. आज संध्याकाळी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो देखील होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वरळी प्रभाग क्रमांक 93 मधील ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंड केलेले अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांच्या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वरळी कोळी वाड्यामध्ये अटीतटीची लढत होण्याचे चित्र आहे. कोळींच्या रॅलीला प्रतिसाद असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सौरभ घोसाळकर यांच्या प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. एमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवैसी यांच्या सभेत रविवारी रात्री सौम्य लाठीमार झाला. गर्दी अनियंत्रित झाल्यानं अकोला पोलिसांना हा सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ झाली. याच ठिकाणी चेंगराचेंगरीही झाली. लोक एकमेकांच्या अंगावर देखील पडले. त्यामुळे काहींना किरकोळ दुखापत देखील झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील सभेतून खासदार नवनीत राणा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नवनीत राणांच्या 4 मुले पैदा करा या वक्तव्यावरून ओवैसींनी पलटवार केला. अशा वक्तव्यांमुळे मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवलं जातंय असं देखील ओवैसी म्हणाले. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. मुंबई लव महादेव असं ट्विट करत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आता उद्धव ठाकरे नितेश राणे यांना काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी नरेंद्र पवार यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. उल्हासनगरमधून शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ करू, त्यांच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही, कोणतीही दादागिरी खपवून घेणार नाही अशी जोरदार टीका देखील नरेंद्र पवार यांनी केली. लोकशाहीच्या मंदिरात नगरसेवक बिनविरोध निवडून येतात याचा सरळ अर्थ जनतेचा विश्वास आणि मतदारसंघांचा कौल आमच्या बाजूने आहे असं राम कुलकर्णी म्हणाले. बिनविरोध निकाल लागल्यानंतर विरोधकांनी आमच्या नावाने ओरडणं हा केवळ पोरकटपणा आहे अशी टीका देखील राम कुलकर्णी यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी आणि एमआयएम या सर्वच पक्षांना मोठा धक्का बसलाय. या पक्षांच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यात महत्वाच्या भाजपच्या 26 पदाधिकारी आणि निवडून आलेले नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला मोठा धक्का बसलाय. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यंदाच्या निवडणुकीत शहरातील 31 प्रभागात 729 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात सुमारे 87 माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यातील 17 प्रभागांमध्ये तब्बल 35 माजी नगरसेवकांमध्ये थेट लढत होणार आहे. अनुभव, स्थानिक पकड आणि जुन्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यासाठी हे माजी लोकप्रतिनिधी रिंगणात उतरले असून त्यामुळे अनेक प्रभागातील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.